नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं मनापासून या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामगीता समजून घेण्याचा गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहोत आणि आज बघता बघता आपला 24वा दिवस या ठिकाणी आलेला आहे. आणि आपण या 24व्या दिवसामध्ये बघणार आहोत यात्रा मेळे हा ग्रामगीतेतील 24वा अध्याय. हा अध्याय 5व्या पंचकामध्ये येतो. त्या पंचकाचं नाव आहे संस्कार शोधन पंचक. या यात्रामेळे अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी महर्षी दयानंद सरस्वती यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच संपूर्ण अध्यायामध्ये 102 ओव्या त्यांनी त्यामध्ये नमूद केलेल्या आहे. चला तर मग बघूया यात्रामेळे या अध्यायाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आपल्याला काय सुचवतात. तर आज आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमधील एका खूप महत्वाच्या अध्यायाचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, 24वा अध्याय यात्रा मेळे. यात्रा मेळे, बरोबर. ग्रामगीता जी साधारण 1955 साली लिहिली गेली, तिला गावाच्या विकासाचा एक आधुनिक जाहीरनामाच मानलं जातं की नाही. अगदी. आणि हा अध्याय त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. याची सुरुवातच एका इतक्या मूलभूत प्रश्नाने होते, जो आजही तितकाच खरा वाटतो. कोणता प्रश्न? प्रश्न असा की गावात वेगवेगळे देवधर्म आहेत, वेगवेगळे संप्रदाय आहेत, त्यांचे उत्सवही वेगळे आहेत आणि प्रत्येकजण स्वतःला इतरांपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ समजतो. अशा परिस्थितीत गावात एकजूट म्हणजे ऐक्य कसं साधायचं? आणि हा प्रश्न इतका महत्वाचा आहे कारण तुकडोजी महाराज याकडे केवळ एक सामाजिक अडचण म्हणून नाही बघत. ते याला गावाच्या शरीराला लागलेला एक रोग म्हणतात. त्यांच्या मते हे जे वेगवेगळे गट आणि तट पडलेत ना, ते समाजाला रोगट आणि संकुचित विचार शिकवतात. आणि याचे परिणाम खूप गंभीर आहेत. अंधश्रद्धा वाढते, पैशाचा प्रचंड अपव्यय होतो. ते शब्द वापरतात अपार धनाची धुळधाणी. अपार धनाची धुळधाणी किती समर्पक आहे. हो, समाजात चुकीच्या प्रथा रुजतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे काही स्वार्थी ढोंगी बुवा लोकांचं शोषण करतात. म्हणजे या सगळ्यामुळे गावाच्या प्रगतीचा मार्गच बंद होतो. बरोबर. आणि आज आपण ह्याच रोगाच्या निदानापासून ते त्याच्यावरच्या उपायापर्यंतचा महाराजांचा जो विचार प्रवास आहे तो समजून घेणार आहोत. तुम्ही रोग हा शब्द वापरला आणि ग्रामगीतेतले वर्णन वाचताना ते अगदी खरं वाटतं. जे चित्र त्यांनी उभं केलं आहे ते आजच्या काळातही अनेक ठिकाणी दिसेल. वेगवेगळे पंथ, वेगवेगळी देवळं. कुणी मूर्तीची पूजा करतोय तर कुणी मूर्तीला विरोध करतोय. हो, पण ते तिथेच थांबत नाही. ते म्हणतात एकेकाची करीतो टवाळी. म्हणजे आपापल्या गटात बसून एकमेकांची टिंगलटवाळी करणे. अगदी. शिष्य आणि गुरूंचे वेगवेगळे गट आहेत जे एकमेकांशी साधं बोलत सुद्धा नाहीयेत. ही केवळ मतभिन्नता नाहीये. नाही, ही तर समाजाच्या शरीरातली एक खोलवरची जखम आहे. बरोबर. आणि महाराज या जखमेचं निदान अचूक करतात. ते म्हणतात की या वृत्तीमुळे समाजात फुटीर वृत्ती वाढते. फुटीर वृत्ती? हो, ही फक्त 2 गटांमधली भांडणं नाहीयेत, तर यामुळे गावाच्या विकासाच्या मार्गावर दरकुटे म्हणजे मोठे अडथळे निर्माण होतात. याचं एखादं उदाहरण देता येईल का? हो, समजा गावाला पाण्याची टाकी बांधायची आहे. एक गट म्हणेल आमच्या देवळाजवळ बांधा, दुसरा म्हणेल आमच्या बुक. आणि त्या भांडणात मूळ विकासाचं कामच मागे पडतं. अगदी. त्यामुळे हे विभाजन फक्त सामाजिक नाही तर ते गावाच्या प्रगतीला थेट मारक ठरतं. ही एक प्रकारची विकासाला लागलेली वाळवी आहे असं ते मानतात. ही परिस्थिती तर खूपच निराशाजनक वाटते. म्हणजे जर प्रत्येक गट स्वतःला श्रेष्ठ समजत असेल तर यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग महाराजांनी सुचवला आहे का? आहे ना. की फक्त समस्येचं वर्णन करून ते थांबले? नाही, इथेच तर तुकडोजी महाराजांचं मोठेपण दिसतं. म्हणतात वेगळे राहू नका, एकमेकांना टाळू नका, त्यांच्यात जाऊन सामील व्हा. अगदी. त्यांच्यात जावे मिळोनी निर्भय. या एका ओळीत किती मोठा संदेश आहे. निर्भयपणे, कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता. बरोबर. आणि याचा पुढचा टप्पा म्हणून ते सांगतात की कोणत्याही पंथाचा संत असो, त्याची जयंती वा पुण्यतिथी खाजगीत आपापल्या गटात साजरी करू नका. मग कशी साजरी करायची? सर्वांनी मिळून एका सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन साजरी करा. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे उत्सवांनाच एकीकरणाचं साधन बनवायचं. हो. पण मग अशा सार्वजनिक उत्सवात नेमकं काय करायचं? कारण तिथेही पुन्हा आपापल्या पंथाचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरू होऊ शकते. बरोबर. आणि महाराजांनी याचाही विचार केला आहे. हेच यामागचं मुख्य सूत्र आहे. काय?
ते म्हणतात कोणताही संत हा केवळ एका पंथाचा नसतो, तो विश्वाचा सखा असतो. हो, तो सगळ्या मानवजातीचा असतो. त्यामुळे असे उत्सव साजरे करताना चमत्कारांच्या कथा सांगण्याऐवजी म्हणजे सांगून नये चमत्कार नाघव, तर त्या संतांचे सामाजिक कार्य, त्यांचे विचार, अगदी त्यांची चारित्र्य संपन्न वागणूक आणि समाजासाठी त्यांनी दिलेलं योगदान यावर भर द्या. म्हणजे प्रेरणा चमत्कारांमधून नाही तर आचरणातून आणि विचारांमधून मिळाली पाहिजे. बरोबर. उत्सव हा श्रद्धेचा बाजार नाही तर विचारांची देवाणघेवाण व्हायला हवी असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि या विचाराला अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी जी संतांची आणि महापुरुषांची यादी दिली आहे ती वाचून मी खरंच थक्क झाले. हो, ती यादीच विलक्षण आहे. त्यात फक्त ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव नाहीत तर कबीर, तुलसीदास, सूरदास असे उत्तरेकडील संतही आहेत. शंकराचार्य, बसवाचार्य यांच्यासारखे समाजसुधारक आहेत. पण थांबा, हे अविश्वसनीय आहे. याच यादीत पुढे मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, गुरु गोविंद सिंग, सॉक्रेटिस, कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी यांचाही समावेश आहे. हो, आपण 20व्या शतकाच्या मध्यात लिहिलेल्या एका भारतीय संताच्या ग्रंथाबद्दल बोलत आहोत. बरोबर. त्या काळात कार्ल मार्क्सला एका धार्मिक सामाजिक ग्रंथात स्थान देणं हे किती मोठं धाडसाचं काम असेल. हाच या अध्यायाचा आत्मा आहे. ही यादी म्हणजे तुकडोजी महाराजांच्या वैश्विक दृष्टिकोनाचा पुरावा आहे. ते काय संदेश देऊ इच्छितात यातून? विचार करा. ते सांगत आहेत की या सर्व महापुरुषांचे मार्ग, भाषा, देश, काळ वेगळे असतील, पण त्या सगळ्यांच्या विचारांमध्ये एक समान धागा आहे. हो, तो म्हणजे मानवाचं कल्याण, सामाजिक प्रगती आणि एकता. बरोबर. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या करुणेबद्दल, मोहम्मद पैगंबरांच्या समानतेच्या संदेशाबद्दल आणि कार्ल मार्क्सच्या शोषितांच्या आवाजाबद्दल एकाच व्यासपीठावर चर्चा करता, तेव्हा आपोआपच पंथीय भेद गळून पडतात. कारण तुम्हाला दिसतं की सगळ्यांचा उद्देश एकच आहे. अगदी. जसे ते म्हणतात, तेणे निरसेद भेद कल्पना, म्हणजे ज्ञानाच्या आणि विचारांच्या पातळीवर जेव्हा अशी सार्वजनिक चर्चा होते तेव्हा भेदभावाची कल्पनाच नाहीशी होते. आणि इथूनच ते यात्रा या संकल्पनेकडे वळतात आणि पारंपरिक कल्पनेलाच एक मोठं आव्हान देतात. ते थेट विचारतात की आपलं गाव समस्यांमध्ये पिचत असताना ते ओसाड टाकून दूरच्या तीर्थक्षेत्री धावण्यात काय अर्थ आहे? इकडे ओस पडले गाव तरी परवा नाही. हो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आणि मग ते एक सुप्रसिद्ध ओळ सांगतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे खरा देव सज्जन, सेवा करणाऱ्या माणसात आहे. तीर्थक्षेत्री तर फक्त दगड आणि पाणीच आहे. हो, हे त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाशी जोडलेलं आहे. त्यांच्यासाठी खरी तीर्थयात्रा म्हणजे सेवा. ते संत सावतामाळी यांचं उदाहरण देतात, ज्यांनी पंढरपूरची वारी कधी केली नाही. त्यांच्यासाठी त्यांचं काम, त्यांचं मळ्यात राबणं हीच ईश्वर सेवा होती. म्हणजे तुकडोजी महाराजांचा संदेश स्पष्ट आहे की लोकांची सेवा करा. हो, जनता जनार्दनाच्या सेवेचं काम करिता आपल्या गावालाच एक सुंदर तीर्थक्षेत्र बनवा. गावची तीर्थ होय सुरेख. बरोबर. बाहेर तीर्थ शोधण्याऐवजी आपल्याच गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या. बरोबर. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं प्रत्यक्षात आणणं कठीण असेल. म्हणजे ज्या लोकांची पिढ्यानपिढ्या तीर्थयात्रेवर श्रद्धा आहे त्यांना हे पटवून देणं की तुमच्या गावातच देव आहे हे एक मोठं आव्हान नाही का? महाराजांनी या मानसिक बदलासाठी काही उपाय सांगितला आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आणि याचं उत्तर त्यांच्या पुढच्या विचारांमध्ये आहे. ते फक्त भावनिक आवाहन करत नाहीत, तर एक ठोस पर्याय देतात. अगदी. एक ठोस आर्थिक आणि सामाजिक पर्याय. ते म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला पुण्यकर्म करायचं आहे ना, तर यात्रेवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी तो पैसा गावातील रस्ते सुधारण्यासाठी वापरा. आधी गावमार्ग सुधारावा. म्हणजे सप्ताह, यज्ञ किंवा उत्सवांसाठी वर्गणी गोळा करण्याऐवजी तो पैसा काही वर्ष गावाच्या विकासासाठी लावा. काही वर्षे सुधाराया गाव याच कामी लावावे. हा विचार फक्त धार्मिक नाहीये तर आर्थिकदृष्ट्याही क्रांतिकारी आहे. हो ना. विचार करा, आजही भारतात धार्मिक उत्सवांवर करोडो रुपये खर्च होतात. तुकडोजी महाराज 70 वर्षांपूर्वी सांगत होते की हा पैसा म्हणजे सोशल कॅपिटल आहे. त्याला गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवा. अगदी. हे म्हणजे स्पिरिच्युअल इकॉनॉमिक्सचं एक उत्तम उदाहरण आहे. स्पिरिच्युअल इकॉनॉमिक्स
ही संकल्पनाच किती प्रभावी आहे. म्हणजे गावाचा उद्धार करणे हेच सर्वात मोठं पुण्यकर्म आहे. हो, त्यांनी कर्मकांडाला थेट सामाजिक कृतीशी जोडलं आहे. आणि ते म्हणतात की जयंत्या, पुण्यतिथी किंवा सप्ताह साजरे करताना आधी आपल्या गावाची आणि राष्ट्राची स्थिती पाहावी. आणि मगच पुण्यकर्म करावं. हेकटपणाने काहीही करून उपयोग नाही. त्यांनी एक मार्मिक उदाहरण दिलं आहे. कोणतं? कोणीतरी देवीला पशूंचा बळी देतं, पण गावातील रोगराई ग्रामसफाईशिवाय जात नाही. म्हणजे तुमचं उत्सव आणि सामाजिक वास्तव्यांचा थेट संबंध जोडला पाहिजे. बरोबर. तुमची भक्ती ही गावाच्या समस्यांवर उत्तर देणारी असायला हवी, समस्यांपासून पळ काढणारी नको. मग ग्रामगीतेनुसार एक आदर्श यात्रा किंवा मेळा कसा असावा? तो फक्त पूजाविधींपुरता मर्यादित नाही, हे तर स्पष्ट झालं. हो, त्यांच्या मते यात्रा किंवा मेळा ही राष्ट्रीयतेच्या सुधारणेची एक संधी आहे. म्हणजे एक समाज प्रबोधनाचं केंद्र. अगदी. आणि यासाठी त्यांनी एक यात्रा कमिटी स्थापन करावी असं सुचवलं आहे. ही कल्पनाच किती आधुनिक आहे. ही कमिटी यात्रेचं नियोजन करेल. ही यात्रा कमिटीची कल्पना खूप आधुनिक वाटते. पण यात एक धोका नाही का? कोणता? म्हणजे जर ही कमिटी सुद्धा काही ठराविक लोकांच्याच ताब्यात गेली तर सुधारणेऐवजी तिथेही राजकारण सुरू होऊ शकतो. यावर महाराजांनी काही भाष्य केलं आहे का? हा एक व्यवहार्य प्रश्न आहे. महाराजांनी थेट यावर भाष्य केलेलं नसलं तरी ग्रामगीतेचा एकूण रोख पाहता त्यांची कमिटीची कल्पना ही सर्वांना सोबत घेऊन चालणारी, पानदर्शक आहे. ही यात्रा म्हणजे शिक्षण आणि समाज सुधारणेचं एक व्यासपीठ व्हायला हवं असं ते म्हणतात. तिथे स्थानिक उद्योग आणि कलांचं प्रदर्शन म्हणजे एक्झिबिशन असावं. हो, जेणेकरून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, कसे बोलावे याचं शिक्षण मिळावे. माणसाने मार्गी कैसे चालावे यासारख्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींवर ते भर देतात. हो, मनोरंजन असावं, पण त्यात कोणतेही व्यसन किंवा तमाशे नसावेत. म्हणजे लोकांमध्ये हळूहळू राष्ट्रीयतेची आवड, रुची राष्ट्रीयतेची निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. अगदी. यातल्या व्यावहारिक सूचना मला खूप आवडल्या. विशेषतः स्वच्छता, शौचकूप आणि मुत्र्यांची सोय, वस्तूंच्या दुकानांची व्यवस्थित मांडणी. हे आज आपल्याला सामान्य वाटतं, पण त्या काळात सार्वजनिक आरोग्याबद्दल इतका व्यावहारिक विचार करणं हे दर्शवतं की ते फक्त एक संत नव्हते, तर एक पब्लिक हेल्थ विजनरी सुद्धा होते. हो, त्यांनी स्वामी दयानंद आणि गाडगे बाबा यांसारख्या समाजसुधारकांचाही उल्लेख केला आहे, ज्यांनी यात्रांमध्ये सुधारणा घडवून आणली. आणि उद्देश हा की हजारो लोक एकत्र येऊन गावाचे आरोग्य बिघडता कामा नये. बरोबर. या सर्वांमागील अंतिम ध्येय हे आहे की यात्रा हे विचारांच्या देवाणघेवाणीचे ठिकाण बनावे. लोकांनी तिथे येऊन चांगले उपदेश ऐकावेत, जीवनासाठी काहीतरी नवीन शिकावं. हो, ज्याला ते घेतले जीवनाचे सामान म्हणतात. आणि एकमेकांना आदराने भेटावं. म्हणजे पारंपरिक उत्सवाचा उपयोग आधुनिक राष्ट्र उभारणीसाठी कसा करता येतो याचं हे एक परिपूर्ण मॉडेल आहे. अगदी. यात्रा म्हणजे फक्त गर्दी नाही, तर एक संघटित, सुशिक्षित आणि सुधारणावादी समाज घडवण्याचं ते एक प्रभावी साधन आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? गावातील लहान सहान मतभेदांपासून सुरू झालेला हा अध्याय सामाजिक परिवर्तनाच्या एका भव्य दृष्टिकोनावर येऊन थांबतो. यात कर्मकांडांपेक्षा कृतीवर भर दिला आहे. हो, आणि वैयक्तिक मोक्षापेक्षा सामूहिक उद्धारावर. आणि तो विचार की कोणताही संत असो, त्याचं मूळ ध्येय एकच असतं, ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती. हा खूप प्रेरणादायी आहे. हो ना. वरून कितीही वेगवेगळे दिसत असले तरी आतून सगळ्यांचा मार्ग एकाच ध्येयाकडे जातो. आणि शेवटच्या ओव्या तर एक प्रकारे इशाराच देतात. कोणता? ते स्पष्टपणे म्हणतात की आपले गाव दुःखात असताना दूरच्या तीर्थक्षेत्री जाऊन मुक्ती मिळत नाही. खरं. पंढरपूर खरी काशी तेच गाव आहे जिथे सर्व स्त्री पुरुष आनंदी आणि समाधानी आहेत. आहा, ती ओळ खूप सुंदर आहे. जेथे नर नारी प्रसन्न बरवी, दुखी कोणी असे ना. जिथे नर नारी प्रसन्न बरवी, दुखी कोणी असेना, हेच खरं तीर्थक्षेत्र आहे. हो. जोपर्यंत गावातील प्रत्येक माणूस सुखी होत नाही तोपर्यंत बाहेरच्या तीर्थयात्रेला काहीच अर्थ नाही. हो. हाच त्यांच्या विचारांचा कळस आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा शिल्लक राहतो. तुकडोजी महाराजांनी हत्ती आणि 7 आंधळ्या माणसांची प्रसिद्ध गोष्ट सांगितली आहे. प्रत्येक पंथ सत्याचा एक तुकडा म्हणजे हत्तीची सोंड, पाय किंवा शेपूट धरून बसला आहे आणि त्यालाच पूर्ण सत्य समजत आहे. बरोबर. पण जेव्हा सार्वजनिक आणि खुली चर्चा होते तेव्हा सर्वांना सत्याचं पूर्ण रूप म्हणजे सगळा हत्ती दिसू लागतो. हो,
आणि हा विचार आजच्या काळात अधिक महत्वाचा आहे. बरोबर. आणि इथेच मला एक प्रश्न पडतो. हत्ती आणि आंधळ्या माणसांची गोष्ट पंथीय भेदभावासाठी एक उत्तम रूपक आहे. हो. पण आजच्या काळात आपण फक्त आंधळे नाही, तर आपण वेगवेगळ्या इको चेंबर्समध्ये बंद आहोत. हां, सोशल मीडियाचे अल्गोरिदम. हो, ते आपल्याला हत्तीचा तोच भाग पुन्हा पुन्हा दाखवत राहतात जो आपल्याला आधीच आवडतो. बरोबर. अशा परिस्थितीत ते पूर्ण हत्ती पाहण्यासाठी इतर आंधळ्या माणसांना भेटून त्यांच्या सत्याचा भाग समजून घेण्याची प्रक्रिया आपण कशी सुरू करू शकतो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद मंडळी. तुम्ही आमचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. त्यासोबतच लाईक आणि भरपूर शेअर करा. हा व्हिडिओ मनापासून ऐकल्याबद्दल गुरुदेव प्रतिष्ठान आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. जय गुरु.